आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343। ज्ञानज्योतीचे हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बुधवारी 3 जानेवारी रोजी कळंबोली वसाहतीत श्री संत सावतामाई समाज विकास मंडळाच्या वतीने पुस्तक दिंडी काढण्यात आली होती। याला खऱ्या अर्थाने ज्ञानदिंडीचे स्वरूप प्राप्त झाले। त्याचबरोबर महिला मुक्ती व सन्मान दिन सोहळा संपन्न झाला। 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। या दिवशी बालवारकरी दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक दिंडी सोहळ्यास खास आळंदी येथून बाल वारकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते। पखवाद आणि टाळाच्या बोलावर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे संदेश बाल वारकऱ्यांनी कळंबोलीकरांना दिले। महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती। क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले प्रतिमा व पुस्तक दिंडी सोहळ्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ज्ञानज्योतीचा जय जयकार केला। सावित्रीच्या लेकींनी फेटे घालून पारंपरिक पद्धतीने जयंती उत्सव साजरा केला। विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानिती जन। या शब्दात त्यांनी शिक्षणाची महती सांगितली। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पुस्तक खूप महत्त्वाचे आहेत। ही सावित्रीमाईंची शिकवण पुढे घेऊन जाण्यासाठी बुधवारी त्यांच्या जयंती निमित्ताने कळंबोली येथे श्री संत सावतामाई समाज विकास मंडळाच्या वतीने खास पुस्तक दिंडीचे आयोजन केले होते। वसाहतीतून क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली। स्त्री शिक्षणाच्या जननीच्या नावाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला। यावेळी गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन केले। मंडळासाठी सिडकोकडून भूखंड मिळावा या मागणीचे पत्र सावे यांना देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर यांनी केले। यावेळी हळदी कुंकू समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। बाळासाहेब खडबडे, वैभव बोडके यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। स्नेहल बाळसराफ यांनाही सन्मानित करण्यात आले। स्नेहल माळी यांना विशेष प्रावीण्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर, कार्याध्यक्ष उद्धव भुजबळ, उपाध्यक्ष लहू मलिक मीर, उपसचिव उत्तम शिंदे, सुनील राजकर, खजिनदार सचिन बोराडे, सहखजिनदार संदीप बोडके, संपर्क प्रमुख सतीश ढोक, साहेब शेवते, ईश्वर जाधव, किरण वाघ, सल्लागार जयराम डोके, विलास कदम, महेंद्र जाधव, डॉक्टर जितेंद्र जाधव, कार्यालयीन प्रमुख नवनाथ घनवट, बाळासाहेब ढोक, दीपक ढोपे, सोपान शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या ठिकाणी आज क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं कळंबोली या ठिकाणचा संत सावतामाई विकास मंडळ हे प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सावित्रीमाईंचा जयंती उत्सव साजरा करीत असते। प्रत्येक वर्षी या भागातील कळंबोली भागातील अगदी लहान थोरासह सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतात असं चित्र मी मागच्या वर्षीपासून पाहतो। मी मागच्याही वर्षी या कार्यक्रमाला हजर होतो आणि याही वर्षी मला निमंत्रण असल्यामुळे मी याही वर्षी आलेलो आहे। मात्र एक अतिशय चांगल्या पद्धतीचा पायंडा या कळंबोली या ठिकाणचे हे जे समाज बांधव आहेत, सावतामाई महाराजांच्या नावानं जे समाजाचं विकास मंडळ स्थापन करून वेगवेगळ्या उपक्रमासोबतच खऱ्या अर्थानं महिला मुक्तीचा ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं महिला मुक्ती झाली त्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकूण समाज या ठिकाणी संघटित व्हावा आणि सोबतच महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचावेत हा उद्देश या मंडळाचा आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं याचं आयोजन या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट जोरदार पद्धतीचं मोठ्या तुम्ही आत्ता म्हणलात त्या
अगदी तशा पद्धतीनं भव्य असं नियोजन या ठिकाणी यावर्षी झालेलं आहे. मागच्याही वर्षी आणि मला वाटतं हे प्रत्येकच वर्षी इतक्या ताकदीनं आणि अतिशय निष्ठेनं हे 18 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. म्हणजे अखंडपणे हे जे कार्य आहे हे सुरू आहे. या निश्चितच यांचं कौतुक केलं पाहिजे या मंडळाचं की अगदी सर्व गट तट मत भेद बाजूला ठेवून या जयंतीच्या निमित्तानं मात्र कळंबोलीतला सर्व समाज या ठिकाणी एकजूट होतो, एकसंघ होतो. हे चित्र फार दुर्मिळ आहे, पण या ठिकाणी कळंबोलीकरांनी अगदी उद्योग व्यवसाय करणारी ही ग्रामीण महाराष्ट्रातून आलेली या ठिकाणच्या अधिकेतर मंडळी आहेत. पण या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा कुठंतरी एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं ती सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूनं ही सर्व मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम किंवा कार्यक्रमाचं आयोजन, आणि नुसतं आयोजनच नाही तर त्यांचा हेतू चांगला आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हे करत आहे. ब्युरो रिपोर्ट, कळंबोली, पनवेल वार्ता न्यूज.